हॅलो. हॅलो. हां बोला सर. अक्षय, ती साईट सोड आणि लवकर केसूरला या ठिकाणी जा आणि तेथील पेमेंट खूपच गरजेचं आहे. लवकर जा. ओके सर पण मी इथे पोहोचलोच आहो. जेवढं सांगितलं तेवढं कर. आपल्या मनाने शहाणपणा करू नको. सर पण ती साईट इथून खूप लांब आहे. मी ऑलरेडी अपोजिट डायरेक्शन मध्ये आलो. सर प्लीज तुम्ही तिथे दुसऱ्या कोणाला तरी पाठवून द्या. तू मला शिकवू नको. आधी ते पेमेंट घेऊन ये. जा. ओके सर. सुट्टी असून सुद्धा जॉबवर यावं लागलं. हे फायनान्स कंपनीचे कामं पण ना पैसे तेवढ्या पुरते आणि प्रेशर दुनियाभरचा. हा बोल. अहो ऐका ना, आज तुम्ही मला गार्डन मध्ये घेऊन जाणार होते ना? अगं आज नाही जमत, कामात आहो मी. काय हो, नेहमीच आहे तुमचं. तुम्ही आज म्हणाले होते म्हणूनच मी वाट पाहते. तुला एकदा सांगितलेलं कळत नाही का? वारंवार कॉल नको करू, कामात आहे मी. लग्नाआधी तर खूप म्हणत होते तुझ्यासाठी हे करेल ते करेल. जणू सगळं आयुष्यात बंद पडल्यासारखं वाटते. आणि आता ही गाडी पण. खूप थकलो. थोडं पाणी मिळालं असतं तर बरं झालं असतं. अहो पण आपलं नाव काय? कोण आपण? कांचनाभ. कांचनाब? हो, नाव आहे माझं, जसं तुझं अक्षय. माझं नाव तुम्हाला कसं माहित? मला सगळंच माहीत आहे. हेही की तुझी गाडी बंद पडली आहे. अहो पण तुम्हाला हे सगळं कसं माहित आहे? कसं शक्य आहे हे? अरे घाबरू नको. तुझं नाव तुझ्या हातावर गोदवलं आहे. आणि राहिली गोष्ट गाडीची, तर या सुनसान रस्त्यात फक्त एक गाडी बंद पडली आहे आणि तू इथे आहेस, म्हणजे गाडी तुझीच असणार. चल. अरे पण इतका दमून थकून चाललाय कुठं? कुठे जायचं आहे माहित नाही, फक्त निघालोय. जेव्हा कुठं जायचं माहीत नसते ना, तेव्हाच खरा प्रवास सुरू होतो. अच्छा, मला एक मदत मिळेल का? मी त्यासाठीच आहे. म्हणजे मी तुला योग्य रस्ता दाखवतो. गॅरेजचा. चल. बरं चला लवकर, मला खूप लांब जायचं आहे. माणूस कितीही लांब गेला तरी शेवटी त्याला एकाच ठिकाणी जायचं आहे. म्हणजे तुझ्या प्रत्येक म्हणजेचं उत्तर लवकरच मिळेल. नेमकं एका ठिकाणी म्हणजे आपल्याला कुठे जायचं आहे? अरे शेवटी आपल्याला आपल्या घरीच जावं लागेल ना. आपण कुठेही गेलो तरी रात्री आपण आपल्या घरी. हो बरोबर. पण तुम्ही असे कोड्यात का बोलता? मी जर सरळ बोललो तर तुला समजायला कठीण जाईल. बरं कांचनाबजी, तुम्ही राहता कुठे?
दक्षिणेला. म्हणजे माझं घरच दक्षिणेला आहे रे. बरं मला सांग, या बॅगमध्ये काय आहे? रोजीरोटी आहे बाबा, घर चालते माझं या ना. घर चालते ना, मग घरच्या इकडे दुर्लक्ष का बरं? तुम्हाला हे सगळं कसं माहित? तुझा फोन वाजतोय, जा बोलून घे, बायको वाट पाहत असेल. सॉरी हा, बोलून घेतो. सॉरी मला नाही, तिला म्हण. कीर्ती, आय एम सॉरी. मी आज तुझ्यावर खूप रागावलो. ते मी कधीच विसरली. मी समजू शकते हो, तुमच्यावर कामाचं प्रेशर असते. थँक्यू. ते असू द्या हो, मी यासाठी कॉल केला, तुम्ही काही खाऊन निघाले नाही म्हणून नाश्ता किंवा जेवण करून घ्याल बाहेर. हो खातो मी. काळजी घ्या, ठेवतो हा. अच्छा कीर्ती, ऐक ना, हा बोला ना. उद्या संडे आहे आणि उद्या आपण बाहेर गार्डनमध्ये फिरायला जाऊ. आणि उद्या मला बॉसने बोलवलं तरी पण मी नाही जाणार. हो जी, या लवकर घरी, मी वाट बघत आहे. तुमच्या एका शब्दाचा खूप मोठा प्रभाव पडला. आता तू पुढचा रस्ता स्वतः शोध. फक्त एक लक्षात ठेव, जेव्हा पण तुला वाटेल सगळं संपलं आणि कुठलाच पर्याय दिसत नाही, तेव्हा फक्त कांचनापचे हे शब्द आठव. दूर दूर तक अंधेरा है, स्वयं को स्वयं में खोजना है, बस एक झलक और उजाला ही उजाला है, और उजाला ही उजाला है. दूर दूर तक अंधेरा है, स्वयं को स्वयं में खोजना है, बस एक झलक और उजाला ही उजाला है. बजरंगबली यांचे 108 नावे. कांचनाभ. मी जर सरळ बोललो तर तुला समजायला कठीण जाईल. कोण कधी कोणत्या रूपात आपल्या आयुष्यात येईल हे कोणालाच माहित नसतं. कधी एखादा अनोळखी माणूस आपल्याला जगण्याचा अर्थ शिकून जातो, तर कधी भर उन्हात पडणारा पाऊस सांगून जातो की निसर्गही चमत्कार घडवतो. म्हणून प्रत्येक भेटीला आणि प्रत्येक क्षणाला जपून ठेवा, कारण देव संकेत देतो, पण ओळखण्याची नजर आपल्याकडे असली पाहिजे. बसा पाहुणा. दादा मला थोडं अरे आपला मार्ग एकच. रूप धरि सिंह दिखावा, विकट रूप धरि लंक जरावा, भीम रूप धरि असुर सहारे, रामचंद्र के काज सवारे. जय हनुमान ज्ञान गुण सागर, जय कपीस तिहु लोक उजागर, जय हनुमान ज्ञान गुण सागर, जय कपीस तिहु लोक